शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांचे शिर्डीत आगमन होताच शिर्डी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप, माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, सौ कस्तुरीताई मुदलियार, मीनाक्षीताई डुबल, संगीताताई जगताप, गुंजाळताई भणगेताई, पगारताई आदींसह किशोर सुर्वे, करण जगताप, राजेंद्र सोनवणे, फकीरचंद राहणे, सुनील लोढा, लक्ष्मण गुंजाळ, संजय मुदलियार, प्रसाद जगताप, स्वप्नील भोसले, राजेंद्र दाभाडे, राजेंद्र व्यवहारे, सुदाम भोसले, शकीर शेख, चंद्रकांत सोनवणे, रफिक शेख, योगेश बडे, आदित्य सूर्यवंशी, सार्थक सोनवणे, यश कोतकर, अब्रार पठाण, अथर्व सूर्यवंशी आदींसह लाडक्या बहिणी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप यांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीत नारी शक्तीची ताकद दाखवून दिल्याचे स्पष्ट केले। बाबांच्या पवित्र भूमीमध्ये आज जो भाजप सेना युतीचा जो विजय झालेला आहे तो मी शब्दात सांगू शकत नाही, कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी जी योजना लाडक्या बहिणींसाठी आणली त्या लाडक्या बहिणींनी भावाने जशी दीपावलीची भेट दिली तर माझ्या सर्वच लाडक्या बहिणींनी भावाला मोठ्या आशीर्वादाने जास्तीत जास्त संख्येने निवडून आणले। नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचा हा विजय झालेला आहे। हा विजय जो झालेला आहे तो माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी साहेबांना भरभरून आशीर्वाद म्हणजे एका प्रत्येकीचं मत साहेबांना गेलेलं आहे। त्यामुळे आनंद सांगायला एकच वाटतं की पुन्हा भाजपचं आणि शिवसेनेचं राष्ट्रवादीचं सरकार आलेलं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी अशाच या सरकार बरोबर राहणार यात ते मात्र शंका नाही। शक्ती अशी आहे तर जी माता जी घर सांभाळते तसं तिने हे राज्य सांभाळलेलं आहे। कारण त्या राज्य सांभाळलं कसं जे माझे भाऊ उभे आहेत त्या लाडक्या बहिणींनी त्यांना मताने निवडून दिलेलं आहे। या लाडक्या बहिणींनी भावाला मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि विखे पाटलांबद्दल सांगेल त्या साहेबांची 8वी टर्म मागायला आनंद वाटतो। तर राधाकृष्ण विखे पाटील साहेब असे आहे तर नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम खूप चांगलं आहे। सगळ्यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष देऊन या साहेबांना दणदणीत विजय झालेला आहे आणि ही नारी शक्ती कुठेच कधी कमी पडणार नाही। या लाडक्या बहिणी कधीच कमी पडणार नाही। त्या शेवटपर्यंत साहेबांबरोबर आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारबरोबर होईल यात ते मात्र शंका नाही। महाराष्ट्राच्या विधानसभेचे प्रोग्राम लागल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो प्रोग्राम लागला त्या प्रोग्राम मध्ये महाराष्ट्राने भरभरून लीड या सरकारने दिलेले आहे। या सरकारच्या माध्यमातून मी एक सांगू शकतो, आज बघा नगर जिल्ह्याचं वातावरण विखे पॅटर्न नगर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे विखे पॅटर्न वापरला गेला। विखे पॅटर्न जिथं राहील तिथंच सीट निवडून येतील। तुम्ही बघितलं का सर्वसामान्य जागे मोठमोठ्या जागेवर विखे पाटील यांनी विजय घेतलेला आहे। आज बघा संगमनेरची जागा विखे पाटील जे सांगतील तेच ते निर्णय घेतला। नेवासा बघा, नगरमध्ये बघा, इकडे कोपरगाव बघा, पूर्ण पारनेर बघा, विखे पाटलांच्या मित्रांनो विखे पाटलाला जे कोणी वोट लागेल त्याला विखे पाटील यांची जागा दाखवून देत असतात। म्हणून मी सर्वांना सांगेल विखे पाटील जे करते तेच। आणि आज महाराष्ट्र सरकारला सर्व लाडक्या बहिणींनी साथ दिली त्या साथीचं फळ आज महाराष्ट्र सरकारला दिसलेलं आहे। आणि महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना कधी दगा देणार नाही, कधी सोडणार नाही। लाडक्या बहिणींची स्कीम चालू ती चालूच राहणार। आणि हे जे होते ते त्रिकोणचा काय तर म्हणावं लागेल आता त्यांची तर आजपासून सकाळपासून टीव्हीवर गायब पण झाले, पुन्हा दिसलेच नाही। एक वेळ आला थोडाफार रुकला, जो गायब झाला घरात जाऊन झोपला परत दिसायलाच तयार नाही। आणि हे सरकार महाराष्ट्राचा विकास करून दाखवणार। मी एक अजून नामदार राधाकृष्ण पाटलांना एक विनंती करतो शिर्डीकरांच्या वतीने, साहेब शिर्डीत आता राहिलेला विकास तर तुमच्या हाताने होणार। शिर्डीचा विकास भरभराटी करा ही माझी इच्छा राहील। कोणी बोलत होतं ना दहशती झाकण अहो दहशती झाकण राहिलं पुढे तुमचं झाकण तेच उडवलं, तुम्ही ते दिसायला तयार नाही पुढे कानाकोपऱ्यामध्ये। विखे पाटील हे दहशत नाही, विखे पाटील हे प्रेमात घेत राहतात। बघा तुम्ही शिर्डी मतदारसंघाचं वातावरण कधी डवळ झालेलं दिसलं का तुम्हाला, कधी जातीवादी दिसला का शिर्डीत? त्यांचं एवढं प्रेम आहे। आणि त्या जातीवादी कोण म्हणतं, कोण झाकण म्हणतं? झाकण ज्याचं होतं त्यांचं झाकण शिर्डीला जोडून दिलं। आज बघा तुम्ही महाराष्ट्र सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरभरून जागा निघलेले, म्हणजे आम्हाला सुद्धा आनंद नव्हता। आम्हाला वाटलं 200 जात राहतील, साहेबांनी 200चं पार करून दाखवलं। हे श्रेय सगळे मी तर म्हणतो एकनाथ शिंदे साहेबांना जातील,
एकनाथ शिंदे साहेबांनंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्यावर खरं ताकद दाखवली. नगर जिल्हा आजही त्यांच्या ताब्यात आहे, तेवढं त्यांनी करून दाखवलेलं आहे. महायुती सरकारने बोलीच केली आहे. लाडक्या बहिणी त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. लाडक्या बहिणीबरोबर त्यांनी घरातले मतं सुद्धा वळवलेले. जे लाडक्या बहिणीसाठी जी स्कीम राबवलेली, जे त्यांनी घोषणा केली ते नक्कीच पार करतील. कारण जे नेतृत्व राधाकृष्ण पाटील करताय ते नक्की स्कीम म्हणल्याप्रमाणे ते लाडक्या बहिणी सारखी स्कीम देणार आणि त्यांना शुभेच्छा राहतील इथून पुढे. एकदमच आनंद वाटला आम्हाला साहेब निवडून आले म्हणून, आणि आम्हाला पहिल्यापासून साहेबांनाच निवडून आणायचं होतं म्हणून आम्ही त्यांनाच मतदान केले. आणि साहेबांची 8वी वेळ निवडून येण्याची, आणि साहेबांचं नगर जिल्ह्यात हे खूप सारं काम झालेलं आहे आणि म्हणून तर साहेब येणारच होते. आणि साहेबांचा हा विजय फक्त त्यांचाच नाहीये, हा पूर्ण शिर्डी मतदारसंघाचा विजय आहे. आणि हा जो विजय हा शिर्डीत आहे आणि त्याचा धुमाकूळ पूर्ण संगमनेर पर्यंत गेला. आणि साहेबांचं जे काम आहेत ना ते काम त्यांनी पूर्ण नगर जिल्ह्यात केले आणि त्यांचा आवाज पूर्ण संगमनेर मध्ये. आणि त्यांच्या थ्रू जे अनिता काकूंनी आम्हाला प्रत्येक वेळी काम दिलं, अनिताताई जगतापांनी ते आम्हाला भरपूर प्रत्येक कार्यात सहकार्य करतात. एका फोनवर आमचं काम करतात, असं नाही की आम्हाला 3दा अडचण लागतं. एका फोनवर त्यांचं काम होणार म्हणजे होणार, ही गॅरंटी आमच्याकडे. म्हणून आम्ही साहेबांना निवडून आणलेले. सुविधा म्हणजे त्यांनी विखे पाटील म्हणजे कोणी आता नाद करणार नाही, त्यांना कळले आता नाद करण्याचा काय पराक्रम होता. आता त्यांना निकालांना कळलंच असणार आहे कोणाचा विजय झाला आणि कोणाचा नाही. मग म्हणूनच साहेबांची कोणी साथ सोडणार नाही. साहेब काम आमच्या पाठीशी राहता. पूर्ण दक्षिणेचा वचपा काढलाय भरून एकदम. कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.